दिवाळीचा बोनस आता पुरुषांना देखील मिळणार. सगळ्यात मोठा निर्णय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला हा निर्णय आणि त्याचा शासन निर्णय म्हणजे GRI आलाय. लाडक्या बहिणींना जसे महिन्याला 1,500 रुपये मिळत आहेत, आत्तापर्यंत 7,500 रुपये महिलांना मिळाले, तसेच आता पुरुषांना देखील बोनस मिळणार आहे. दिवाळीसाठी हा विशेष बोनस खात्यावर पडायला देखील सुरुवात झालेली आहे. तर कोणत्या पुरुषांना हा दिवाळीचा बोनस मिळणार आहे, काय यासाठी पात्रता असणार आहे, तो GR काय आहे, तर अशा पद्धतीची सर्व माहिती आज व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. अतिशय क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वीची एक योजना होती, त्या योजनेचा GR पूर्वीच आला होता आणि त्या योजनेमध्ये बदल केला आणि आता पुरुषांना देखील हा त्या ठिकाणी बोनस मिळणार आहे. फक्त यासाठी एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे. ते केलं की हा बोनस तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. आता कोणते पुरुष यासाठी पात्र आहेत, काय यासाठी कागदपत्रे लागणार आहेत, कसं त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, शासन निर्णय याचा त्या ठिकाणी आलेला आहे. तर अशी संपूर्ण आणि सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. आता खूप आनंदाची बातमी समोर येत आहे. महिलांसारखाच पुरुषांना देखील बोनस मिळणार आहे. यासाठीची पात्रता काय असणार आहे, तर डिटेल आपण समजून घेऊ. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, कारण की कोणीही यामधून सुटता कामा नये. पुरुषांना बोनस मिळणार. होय, महिलांसारखाच दिवाळीचा पुरुषांना बोनस मिळणार. 2,500 रुपयाच्या आसपास हा बोनस मिळू शकतो. लक्षात घ्या, लाडक्या बहीण योजनेचं जे अंमलबजावणी सुरू झाली, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर जे 5ही महिन्याचे हप्ते आले, ॲडव्हान्समध्ये हप्ता आला. आता पुरुषांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी, पुरुषांनाही मिळणार बोनस. कसा हा बोनस मिळणार, पण तत्पूर्वी एक योजना जी पूर्वी सुरू करण्यात आली होती, लाडक्या बहीण योजनेसारखीच लोकप्रिय अशी योजना होती. लाडक्या बहीण योजनेची जितकी चर्चा झाली तितकी या योजनेची जेवढी चर्चा झाली नाही, कारण की यामध्ये एक अट ठेवण्यात आली होती. पूर्वी ही योजना फक्त महिलांसाठीच होती आणि महिलांनाच बोनस मिळणार होता असं पूर्वी सांगण्यात आलं होतं. ज्यावेळेस लाडक्या बहीण योजनेची घोषणा झाली त्याच वेळेस याच योजनेची घोषणा देखील झाली होती. पण या योजनेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. आता पुरुषांना देखील याचा लाभ मिळू शकतो. फक्त पुरुषांना हा लाभ मिळण्यासाठी एक विशेष गोष्ट तातडीनं करायची आहे, कारण की पूर्वी हा लाभ मिळत नव्हता. जर हा लाभ पुरुषांना घ्यायचा होता तर म्हणजे हा पूर्वी मिळालाच नसता. त्यासाठीची डेडलाईन त्यांनी 31 जुलै ठेवण्यात आली होती. पण आता ते सर्व बदललं आहे. सरकारने सांगितलं की हे एक काम करा, आता तुम्हाला देखील हा लाभ मिळणार, हा बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. तर काय काम करायचं आहे, कोणती ती योजना आहे, काय शासन निर्णय आहे, सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ, जेणेकरून पुरुषांना देखील आता बोनस मिळणार आहे. पुरुषांची नेहमी ओरड होत होती की महिलांना सगळे पैसे मिळत आहेत, तर पुरुषांना काय आहे, तर अशी ओरड होत होती. पण सरकारने म्हणणं ऐकलं, पुरुषांसाठी देखील एक मोठा निर्णय घेतला आणि आता पुरुषांना देखील बोनस मिळणार. तर जवळपास महिन्याला 800 असे जवळपास 3 महिन्याचे पैसे त्यांना मिळणार. सगळ्यांना ती समजून घेऊ काय बदल झाला आहे. तर ही लक्षात घ्या, ही एक योजना होती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. त्या अन्नपूर्णा योजनेतून जे काय पूर्वी महिलांनाच गॅस सिलेंडरचे पैसे देण्यात येणार होते. पण आता काय झालं, याचा जो GR आला आहे, नवीन शासन निर्णय आला, त्यामध्ये एक विशेष बदल करण्यात आला आणि त्या बदलाअंतर्गत पुरुषांनाही बोनस म्हणून गॅस सिलेंडरचे पैसे मिळतील. पण हे पैसे कसे मिळतील, तर हे पुरुषांच्या खात्यावर येणार नाही, तर हे महिलांच्या खात्यावर येतील. पण पुरुषांना मग कसा लाभ होईल, तुम्ही म्हणाल मग पुरुषांना कसा लाभ झाला, तर लक्षात घ्या, पूर्वी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या काही महिला होत्या, तर महिलाच्या नावेवर जर गॅस सिलेंडर असेल तर आणि तरच तो लाभ मिळत होता. मग आता पुरुषांना कसा लाभ मिळणार, पुरुषांना कसा बोनस मिळणार, हे मी पुढं सांगतो. एक छोटंसं काम करायचं आहे, लगेच हा लाभ मिळू शकतो. पण पूर्वी काय होतं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ 2 प्रकारच्या महिलांना मिळत होता. एक अशा महिला की ज्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत त्या ठिकाणी होत्या, अशा महिला, आणि दुसऱ्या अशा महिला की ज्या उज्ज्वला गॅस अंतर्गत त्यांनी गॅस घेतला होता. पण आता काय झालं की सरकारने बघितलं की ज्या काही महिला आहेत लाडक्या बहीण योजनेअंतर्गत, तर त्या महिलांच्या घरामध्ये जे गॅस सिलेंडरचं कनेक्शन होतं तर ते पुरुषांच्या नावे होतं. लक्षात घ्या, पुरुषांनाही आता पैसे येणार आहेत. व्हिडिओ स्किप करू नका, कारण की मी शेवटी सांगणार आहेत की खात्यावर कसे पैसे येतील म्हणून. तर काय, पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर होता. मग पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर होता, पण GRमध्ये सांगण्यात आलं होतं की महिलांच्याच नावे गॅस सिलेंडर असलं पाहिजे. आणि मग बऱ्याचशा पुरुषांनी जे काय आहे चौकशी केली, कमेंटमधून प्रश्न विचारले की मग जर आम्ही महिलांच्या नावे जर गॅस ट्रान्सफर केला तर काय होईल, तर तरी ते पैसे देता येत नसायचे, कारण की त्यासाठीची अंतिम तारीख ही 31 जुलै ठेवण्यात आली होती. पण आता निर्णय बदललेला आहे. आता पुरुषांना देखील पैसे येणार आहे. पुरुषांच्या नावावर गॅस सिलेंडर जरी असला तरी देखील आता हे बोनस त्या ठिकाणी मिळणार आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, 2 कामं करायचे. पुरुषांना बोनस मिळण्यासाठी, गॅस सिलेंडरचे पैसे मिळण्यासाठी 2 प्रमुख कामं करायची आहेत. पहिलं काम तातडीनं करायचं आहे, ती म्हणजे गॅस कनेक्शनची KYC करायची आहे. यासाठी
आता पहा, KYC करून पैसे येणार नाही. दुसरं काम फार महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला लगेच करायचं आहे. पण KYC देखील अनिवार्य गोष्ट आहे. काय करायचं, कारण की बऱ्याचशा लोकांना पैसे आलेले आहेत, तुम्हाला आले नसतील तर तुम्ही हे काम केलं नसेल, हे लक्षात घ्या. दोन्ही कामं महत्त्वाचे आहे. त्यातलं पहिलं काम आणि दुसरं अतिशय महत्त्वाचं काम. पहिलं काम KYC करा. तुमचा जो गॅस एजंट आहे किंवा गॅस जो डीलर आहे, कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्ही वापरत असाल, इंडियन गॅस, HP किंवा दुसरे तत्सम भारत गॅस, तर तुमचा गॅस डीलरकडे जायचं आहे. आधार कार्डची कॉपी घेऊन जायची आहे आणि त्यांना त्या ठिकाणी म्हणायचं आहे की मला KYC करायचे आहे. मग ते तुमचं आधार कार्ड घेतील, झेरॉक्स मागतील, तुमचं त्या ठिकाणी थंब घेतील किंवा इतरही काहीतरी कामं करतील आणि तुमचं म्हणजेच एका दृष्टीने आधार कार्डला तुमचं गॅस कनेक्शन लिंक होऊन जाईल. हे काम करायचं आहे. आता लक्षात घ्या, KYC करण्याआधी एक अतिशय महत्त्वाचं काम जे तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे महिलांच्या नावे तुमचं गॅस कनेक्शन हस्तांतरण करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मग कसं काय पैसे मिळतील, तर लक्षात घ्या, सरकारने जो GR दिला आहे तर त्या GRमध्ये सांगितलं आहे की तुम्ही आजही महिलांच्या नावे गॅस कनेक्शन ट्रान्सफर केलं, आजही, ज्याला पूर्वी 31 जुलैची डेडलाईन होती, पण तुम्ही आज जरी हे कनेक्शन केलं तरी देखील त्या महिलेच्या नावावर, जी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला आहे, तर तिच्या नावे हे 813 रुपये पहिल्या महिन्याचे, दुसऱ्या महिन्याचे परत 813, असे 3 महिन्याचे मिळून 2500 रुपये याला जमा होतील. आता तुम्ही म्हणाल की मग ही पुरुषांना कसं बोनस झाला, तर लक्षात घ्या, पूर्वी पुरुषांच्या नावे गॅस सिलेंडर जर असायचा तर त्यावेळेस हा लाभ त्यांना मिळणार नाही असं सांगितलं होतं. पण आता सरकारने नियम बदलले, कारण की आपण बघितलं, सरकारने चेक केलं की 80-90% घरांमध्ये गॅस सिलेंडर हे त्या ठिकाणी पुरुषांच्याच नावावर आहेत आणि लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला त्यांच्या घरात आहे. मग सरकारने चेंजेस केले आणि पुरुषांचा गॅस सिलेंडर महिलांच्या नावे ट्रान्सफर केला तर महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे येतील. पण लक्षात घ्या, एका दृष्टीने हे पुरुषांसाठीचाच बोनस आहे, पुरुषांनाच हा दिलेला अतिरिक्त बोनस आहे असं या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की पूर्वी हा पैसे मिळत नव्हते, पण आता ट्रान्सफर करायला संधी दिली. ट्रान्सफर करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड केलेलं आहे, तर तुम्ही तात्काळ त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घ्या महिलांच्या नावे. म्हणजे ज्या लाडक्या बहीण, म्हणजे जी महिला तुमच्या घरात आहे, तुमची बहीण, बायको, आई, तर त्या महिलेच्या नावावरच खातं जो गॅस आहे तो ट्रान्सफर करा. कारण की लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गतच हे पैसे त्या ठिकाणी देण्यात येतील. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेची लाभार्थी महिला जी असेल, एका घरात 2 असतील तर दोन्हीपैकी कुठल्याही एका महिलेच्या घरात, कारण की घरामध्ये एकाच गॅससाठी हे पैसे येणार आहे. 2 महिला असतील तर लाडक्या बहिणीसारखे दोन्ही महिलांना पैसे येणार नाही, तर एकाच कुठल्या तरी घरातल्या महिलेला हे पैसे येतील. तर त्यामुळे तातडीने हे काम करा. पुरुषाच्या नावे असणारा गॅस कनेक्शन लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या नावावर ट्रान्सफर करा आणि आरामात हा बोनस मिळवा. नक्कीच हा बोनस महिलांच्या नावे जाईल, पण हा पूर्वी हे कनेक्शन पुरुषांच्या नावे होतं आणि ते महिलाच्या नावावर हस्तांतरण केलं गेलेलं आहे. त्यामुळे नक्कीच हा पुरुषासाठीचा एक्स्ट्रा बोनस असू शकतो. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.